हाय फ्रेंड, सगळ्यांना माझा नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. खूप 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 तर मी कोणता व्हिडिओ घेऊन आलेली आहे बघा. आणि हा व्हिडिओ खूप म्हणजे माझ्यासाठी खूप खुशीचा आहे. माझ्या पिल्लूचा बर्थ झालता 2018 मध्ये आणि तिचे दात आत्तापर्यंत पडलेले नाहीत. आत्ता 2026 चालू आहे. तर बघा माझ्या पिल्लूला किती वर्ष झालेत आणि दात आता पडायलेत माझ्या पिल्लूचे. हे बघा दात पडायलेत. काल काय झालं माहिती आहे, एवढा आधार झालता दात आणि असे खेबडे दात निघालेत बघा. असे बघा खेबडे दात निघालेत. आता असे आहेत स्टार्टिंगला दात एकदम आधार झालता दात काल. आणि आज पण हे दात खूप आधार झालाय. हे पण दात आता थोडंसं थोडंसं आहे. असं केलं तर निघून जाते. म्हणलं जर असं आपली पिल्लू तर आता कशी तरी आता मोठी मोठी होत चालली. एवढी छोटीशी होती एवढी मोठी झाली आणि ते दात पण पडायले पिल्ल्याचे. म्हणून काय म्हणलं आज तर आता व्हिडिओ तर शूट करून टाकावं म्हणजे तुम्हाला माहिती होते म्हणजे पिल्ल्याचे दात पडायलेत म्हणून. आणि माझ्या पिल्ल्याला पण माहिती राहते की केवढी होती दात पडतात आणि दात कसे पडले आणि कोण उपडले. दात माहित होतात बघा. दात आता थोडसाच आहे माझ्या पिल्लूचा दात काढणार आहे मी आता बघा. बघत राहा कंटिन्यू व्हिडिओ मध्ये. पण नाही पडणार आता. उद्या पडते. उद्या पडतो. उद्या पड थोडस निघाल. तू काय पिली दातले आणि 1-2 दिवस लागते वाटा पिली दाताला तुझ्या. उद्या पडू दाताला. ओके बघा माझ्या पिल्लूचे 2 दात पडले फायनली. 2018 मध्ये तिचा जन्म झाला आणि आता 2026 मार्चचाच महिना चालू आहे. आता मार्च 30 ला माझ्या पिल्लूचा बर्थडे पण आहे. आणि ह्या बर्थडेच्या अगोदर आज तारीख किती आहे? आज 12 तारीख आहे. आणि काल एक दात पडला आणि त्याच्या अगोदर एक 10 तारखेला एक 11 तारखेला एक आणि मार्च महिन्याचा आहे. आणि बर्थडे पण मार्च महिन्यामध्येच येतो पिल्लूचा माझ्या. आता 7वा वर्ष कंप्लीट होईल माझ्या पिल्लूला. लागल आता 7वा वर्ष लागते. आणि बघा 7व्या वर्षामध्ये 2 छोटेसे चिमुकले दात पडलेत बघा माझ्या पिल्लूचे. आणि दात बघा इथं दात बघा असे दात पडलेत. आता इथं एक दात याला का माहिती नाही. एवढा असे 2 दात. आता हे दात असे आले. पहिले तर एवढे छान छान दात आहेत बघा इथे पहिलेचे. माझ्यासारखे दात आहे की माझ्या दातावर तुम्ही सगळे लोक खूप सारे प्रेम करता. माझे दात एवढे चांगले आहेत तुझे. आणि तू दाताला काय लागतेस काय की ज्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे व्हिडिओ टाकते सोशल मीडियावर जे व्हिडिओ अपलोड करते तिथून काही म्हणजे एका व्हिडिओमधून 50 लोकांमधून एका तरी लोकांची कमेंट येते की तू दात कशाने घासते सांग बरं आणि दाताला काय लावतेस म्हणून सांगताय. तर माझ्या लेकराचे पण माझ्यासारखेच दात यावं असे केवढे वाटले. झाले तर खूप सारे इलाज आहेत. झाले तर खूप सारे इलाज आहेत. आणि तरी पण देवाने माझ्यासारखेच माझ्या लेकराला दातले असे म्हणजे चांगले असे व्यवस्थित आहेत तसे. म्हणजे असे मधात गेले दादा बघा हे वर येतात नाही माहिती नाही. मला तर माहिती नाही कसे होतात काय नाही ते. तर बघा माझ्या पिल्लूचे दात पडता वेळेसचा गोड क्षण तुम्ही पण बघायला विसरू नका. आणि माझ्या पिल्लूचं खूप रक्त निघालं बरं का इथून दातामधून. दात निघता वेळेस मला काय म्हणजे खूप सारं वाटलं. असं अवघड वाटलं. माझं पण दात मी तसंच पाडून घेते. असं दात पडताळ एकदम सळसळ सळसळ असं करतात. तुमचे कोणत्या वर्षी दात पडले म्हणजे कितव्या वर्षामध्ये दात पडले सांगा. आणि माझ्या पिल्लूचे दात बघा कसे आहेत निघालेत बघा. आता मधात गेले ते बाहेर येतात काय नाही माहिती नाही. कसं होते माहिती नाही. आणि तर 2 दात पडले फायनली. हे 2च स्टार्टिंगला 2च पडले. दुसरे पडलेले नाही त्याचे आज. आता हेच पडलेले आहेत. आता ते दुसरे कधी पडतात माहिती नाही. 2 तर आलेत. मला तेच टेन्शन होतं ते दिसाले की नाही बघ की पहिलं इकडं घसं करायला. तर बघा हे दूध दात पडलेले तुम्ही काय केलं म्हणजे आई म्हणते की असं लंगडी धरून पिल्लूला दात पुरून टाक म्हणते. आणि मी तर म्हणते की आता ही माझ्या लेकराची दात आहे इथं तिथं. आणि आता तेल मळत आहोत इथं तिथं कुठे फिरणार नाही. हे दात काय की आता घरीच ठेवणार. हळूच सांग हळूच सांग. दात पडले तर खाली ठेवा
तर बघा आता गोलू काय सांगला, कानातलं सांगू गोष्ट सांगलेलं. तर गोलू काय म्हणाला की हे दात पडलेले म्हणा उशा खाली ठेवायचं म्हणा. तर मग स्वप्नामध्ये काय ते राजकुमारी काय होती राजकुमारीवर गिफ्ट देऊन जाते. पेपरामध्ये काय बी लिहायचं. हा विष लिहायचं. हा. रिअल मध्ये ते स्वप्नात होते. cat. कॅट लिहू. मग तर बघा यायला काय म्हणाले बघा. डाळ लिहितो. हा? डाळ लिहितो. तुला लिहायचे? तू लिहू. इंग्लिश मधून लिहू. आता तुझी इकडलीच जन्मलेली वस्तू तुझे दात बी आता तेलगूच येते या दातायला बी. मला मराठी येते. तू लिहू तेलगू मधून इथे ठेवून घेऊ तिला. तर आता हे दात वगैरे काय फेकणार नाही. आणि तुमचे दात कसे पडले तुम्हाला आठवण आहे का? दात वगैरे पडलेली मला तर माझी आठवण मम्मी आहे. उपडून काढली दात. हा 400 रुपये. तर बघा हे दात माझ्या पिल्ली तुम्ही असंच ठेवणार. इकडे तिकडे कुठेही फेकणार नाही माझ्या लेकराचे दात. आणि आता आमच्या गोल्याचे दात कधी पडतात माहिती नाही बघा. गोल्याचे माझ्या पहिलेच सोडले. बघा दात कसे किडेले आहेत. गोल्याचे चॉकलेट खाऊन खाऊन पडलेच बघा दात त्याचे. तर बाय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू. आणि तुम्हाला आठवण आहे का तुमच्या दात वगैरे पडलेली सांगा. हिंगा बघा 20 रुपये मध्ये बाय. तर बघा पिढीला 20 रुपये दिले आई बघा. आईचे पैसे बघा. तुम्हाला फायदा देते का? आता व्हिडिओ बनवता.